मित्रांनो, तुम्ही जर 1 एप्रिल नंतर नवीन पॅन कार्ड काढणार असाल किंवा जर पॅन कार्ड अपडेट करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर येत्या 1 एप्रिल पासून पॅन कार्डच्या नवीन नियम जे आहेत ते येणार आहेत आणि या नियमानुसार 5 महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे जर पॅनची एजन्सी असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल, सीएससी सेंटर असेल किंवा तुम्ही तुमच्या ग्राहकांचे नवीन पॅन कार्ड काढून देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणते 5 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ मित्रांनो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 नंबरचा बदल जे आहे, नंबरमध्ये मित्रांनो फॉर्मचं नाव बदलण्यात आलेलं आहे. त्यानंतर सेकंड नंबरमध्ये जे काही प्रूफ ऑफ बर्थ आहे, बर्थ प्रूफ म्हणून तुम्हाला आता आधार कार्ड देता येणार नाही, तर पर्याय म्हणून कोणते डॉक्युमेंट देऊ शकतात ते पुढे सांगणार आहोत. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता ॲप्लिकंट सिग्नेचर संदर्भात बदल करण्यात आलेला आहे. चौथा आहे या ठिकाणी ॲप्लिकंट ॲड्रेस डिटेल्स संदर्भात आहे आणि शेवटचा आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. अशा पद्धतीचे पाच महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे. सविस्तर माहिती आता जाणून घेऊया. तर यामध्ये 1 नंबरचा जे काही फॉर्म आहे, सुरुवातीला आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल तर 49A नावाचा फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागत होता. मग ते NSDLच्या माध्यमातून तुम्ही पॅन कार्ड काढा किंवा UTIच्या माध्यमातून काढा. तर या ठिकाणी 49A हा फॉर्म आपल्याला भरून द्यावा लागत होता. तुम्ही स्कॅन बेसने अप्लाय करा किंवा मग KYC मोडने जरी पॅन कार्डसाठी अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर जी काही ईमेलवरती आपल्याला फॉर्म मिळतो त्या फॉर्ममध्ये 49A नावाचा फॉर्म आपल्याला डिटेल्स त्यामध्ये दिसत होती. तर तो फॉर्म आता तुम्हाला भरून द्यायचा नाही. तर हा फॉर्म आता रद्द करण्यात आलेला आहे आणि नवीन फॉर्म जे आहे या ठिकाणी नवीन आता तुम्हाला F093 नावाचा जे काही फॉर्म आहे ते भरून द्यावा लागणार आहे. ते नवीन पॅन कार्डसाठी सुद्धा हेच लागेल. नवीन ॲप्लिकेशन असेल तर फ्रेश आणि अपडेटसाठी सुद्धा हेच असेल. तर हा फॉर्म तुम्हाला लवकरात लवकरच्या इथे उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्याला तुम्ही KYC मोडने अप्लाय करा पॅन कार्ड नवीन किंवा जे काही स्कॅन बेसने करा. म्हणजे आपल्याला हवी जी आपल्याला फोटो असेल किंवा सिग्नेचर असेल ती आपल्याला स्कॅन बेसच्या माध्यमातून अपलोड करता येते. आणि KYC या मोडने जर तुम्ही सिलेक्ट केलं आणि ॲप्लिकेशन केलं तर यामध्ये आपल्याला जे काही फोटो आहे तो आधार कार्डवरचा येतो आणि सिग्नेचरसाठी एक पांढरा कलरचा बॉक्स येतो आणि पॅन कार्ड घरी आल्याच्या नंतर त्यावरती सिग्नेचर करावी लागते. तर या दोन्ही माध्यमातून अप्लाय करत असताना अगोदर जे आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपलं आधार कार्ड ॲक्सेप्ट केलं जात होतं आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणून सुद्धा आधार कार्ड ॲक्सेप्ट केलं जात होतं. परंतु आता 1 एप्रिलच्या नंतर कोणत्याही माध्यमातून ॲप्लिकेशन करा, नवीनसाठी करा किंवा अपडेटसाठी करा, तर आता जे काही डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणून आधार कार्ड ॲक्सेप्ट केलं जाणार नाही यापुढे. तर आता पर्यायी डॉक्युमेंट म्हणून कोणकोणते तुम्ही डॉक्युमेंट यासाठी देऊ शकता तर ते सुद्धा सांगतो. 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्म झालेल्या एखाद्या बाळाचं तुम्ही जर पॅन कार्ड काढणार असाल तर यासाठी जी काही डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून तुम्हाला जे काही जन्म दाखला आहे ते द्यावं लागणार आहे बारकोडचा. मग ते स्थानिक जे काही नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल या ठिकाणून मिळालेला तुम्हाला जे काही जन्म दाखला आहे तो तुम्हाला जे काही डेट ऑफ बर्थ म्हणून जे आहे तुम्ही प्रूफ म्हणून अपलोड करू शकता. त्यानंतर दुसरं इतर व्यक्तींच्या बाबतीत जर झालं तर पर्याय म्हणून प्रूफ ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून कोणकोणते डॉक्युमेंट देऊ शकता. तर यामध्ये 1 नंबर आहे जन्म दाखला. त्यानंतर दुसरा आहे पासपोर्ट म्हणजे इंडियन पासपोर्ट असेल. तिसरा आहे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तुम्ही देऊ शकता, त्यावर सुद्धा डेट ऑफ बर्थ असते. चौथा आहे वोटर ID प्रूफ तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर 5वा आहे पेन्शन पेमेंट ऑर्डर नावाचं एक डॉक्युमेंट आहे, हे सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 6 नंबर आहे डोमेशियल सर्टिफिकेट सुद्धा यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर विवाह मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे SSC बोर्ड सर्टिफिकेट, ज्याला आपण 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो किंवा सनद म्हणतो. तर हे याच्यावरती सुद्धा आपली डेट ऑफ बर्थ असते, त्याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे ते डेट ऑफ बर्थ म्हणून तुम्ही देऊ शकता. महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यानंतर शेवटचं आहे ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या उपक्रमाअंतर्गत तुम्हाला एखादं आय कार्ड मिळालं असेल फोटोचं तर ते सुद्धा या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाणार आहे. CGHS किंवा एक सर्व्हिसमॅनचं सुद्धा तुम्ही आय कार्ड जे आहे तुम्ही देऊ शकता डेट ऑफ बर्थ मेन्शन असलेलं. शेवटचं आहे ॲफिडेव्हिट, एखादं ॲफिडेव्हिट सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीची ही काही डॉक्युमेंटची लिस्ट होती. यापैकी कोणतंही तुम्ही एक डॉक्युमेंट जे आहे ते डेट ऑफ बर्थचं जे काही प्रूफ आहे म्हणून देऊ शकता आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बदल आहे ईमेल ID आणि मोबाईल नंबर संदर्भात. आता बरेच एजन्सी, तुमच्याकडे जर एजन्सी असेल किंवा तुम्ही CSC सेंटर आपल्या सरकार सेवा केंद्र चालवत असाल तर बऱ्याच केसमध्ये आपण जेव्हा नवीन पॅन कार्ड काढतो तर त्यांचा मोबाईल नंबर आपण कस्टमरचा टाकतो, परंतु जी काही ईमेल ID आहे ती आपली स्वतःची टाकतो किंवा एखादी कॉमन ईमेल ID असेल ती टाकतो. तर आता याच्या पुढे हे चालणार नाही. आपल्याला तुम्ही नवीन पॅन कार्ड काढणार असाल किंवा अपडेट करणार असाल तर तुम्हाला प्रत्येक कस्टमरची
एक युनिक मोबाईल नंबर आणि एक युनिक ईमेल आयडी हेच तुम्हाला लागणार आहे. तुम्ही जर एकच ईमेल आयडी बरेच ॲप्लिकेशनला वापरत असाल आतापर्यंत, तर ते आता याच्या पुढे जे आहे 1 एप्रिल नंतर अशा पद्धतीचं तुम्हाला होणार नाही. प्रत्येकाला वेगळी ईमेल आयडी आणि म्हणजे कस्टमरची ईमेल आयडी आणि कस्टमरचाच मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागणार आहे. हे महत्त्वाचा बंधनकारक बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. जे काही सिग्नेचर आहे यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. नवीनसाठी 49A आणि अपडेटसाठी सुद्धा 49A आपण जेव्हा भरत होतो, तर त्या ठिकाणी वरच्या जे काही उजव्या बाजूला फॉर्मच्या जेव्हा जिथे आपला फोटो असायचा तिथे सुद्धा आपल्याला सिग्नेचर करावं लागत होती डाव्या बाजूला आणि खाली सुद्धा उजव्या बाजूला करावं लागत होती. यामध्ये अशी सिस्टीम होती सिग्नेचर संदर्भात. तर आता जे काही नवीन फॉर्म येणार आहे आपला F नावाचा F093 नावाचा जो काही फॉर्म आहे यामध्ये आपल्याला जे काही सिग्नेचर आहे ते एकाच ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे, उजव्या साईडला खालच्या साईडमध्ये. तर एकाच ठिकाणी सिग्नेचर करावी लागणार आहे, जी आधी 2 ठिकाणी होती 49A मध्ये. आता ते नवीन फॉर्ममध्ये F093 नावाचा ते फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये एकाच ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला करावी लागणार आहे. 49A नावाचा फॉर्म होता, यामध्ये काही अनावश्यक माहिती होती जी कधी त्या जे काही ऑप्शनचा वापर होत नव्हता, तर ती माहिती सुद्धा आता हटवण्यात आलेली आहे नवीन फॉर्ममध्ये. जसे की जे सॅल्युटेशन होतं अगोदर श्रीमती, जसं की पॅन कार्डवरती कुठल्याही प्रकारचं जे काही सॅल्युटेशन आहे ते लिहून येत नाही, श्रीमती असेल किंवा कुमार असेल, कुमारी असेल, तरी सुद्धा त्यावरती ते उपलब्ध होतं, तर ते आता हटवण्यात आलेलं आहे. ॲबॅरिएशन असेल अशा पद्धतीचं. त्यानंतर दुसरं आहे नो नेम नावाचा ऑप्शन आहे, तो सुद्धा हटवण्यात आलेला आहे आणि सॅल्युटेशन नावाचा सुद्धा ऑप्शन हटवण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचे हे होते मित्रांनो काही महत्त्वाचे बदल, जे की 1 एप्रिल पासून जे आहे ते बदल नवीन पॅन कार्ड तुम्ही कस्टमरचे ग्राहकांचे काढणार असाल तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे बदल 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. बाकी तुम्ही नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी किंवा नवीन पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मचा वापर करता, NSDLचा करता की UTIचा करता, ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमचे अनुभव काही असतील तर ते सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 1 एप्रिलपासून पॅन कार्ड संदर्भात जे काही नवीन नियम लागू होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा शेवटी सांगतो महत्त्वाचे कोणकोणते बदल आहेत. फॉर्ममध्ये नवीन फॉर्म बदललेला आहे. 49A फॉर्म रद्द होऊन आता F093 नावाचा फॉर्म या ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणून आता आधार कार्ड देता येणार नाही. पर्यायी डॉक्युमेंटपैकी जी लिस्ट सांगितलेली आहे त्यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही स्वाक्षरी आहे ते अगोदरच्या फॉर्ममध्ये जे आहे 2 ठिकाणी स्वाक्षरी येत होती, तर आता नवीन फॉर्ममध्ये एकाच ठिकाणी स्वाक्षरी येणार आहे. चौथं महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही ईमेल आयडी आहे, तुम्ही अगोदर एकच ईमेल आयडी बरेच ॲप्लिकेशनला जे आहे ते वापरत होते, म्हणजे बरेच पॅन कार्ड सोबत एकच ईमेल आयडी लिंक होत होती. तर यापुढे आता ते तसं होणार नाही. युनिक ईमेल आयडी आणि युनिक मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्यानंतर पाचवं महत्त्वाचं म्हणजे जे काही अनावश्यक माहिती होती जसं की सॅल्युटेशन, अबॅरिएशन नावाचे जे काही कॉलम होते ते नवीन फॉर्ममध्ये जे आहे ते हटवण्यात आलेले आहे. मित्रांनो हे असे काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून अवश्य कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.